नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. म्हणजे प्रचाराच्या तोफा आज थंडावलेल्या आहेत. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूर महानगरपालिकेत नेमकं काय झालं हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आणि त्याबद्दल चर्चा करण्यासाठी लोकसत्तेचे वरिष्ठ पत्रकार दयानंद निफाडे सर आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं लॉजिकल सिद्धांत मध्ये. नमस्कार. धन्यवाद. सर, कोल्हापूर महानगरपालिका ही अतिशय महत्वाची महानगरपालिका, पश्चिम महाराष्ट्रातलं एक मोठं आणि अ, एक प्रगत शहर म्हणून आपण कोल्हापूरकडे बघत असतो. तर सर, कोल्हापूरची राजकीय समीकरणं कशी असणार आहे आणि आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एकंदरीत कोल्हापूर महापालिकेचं चित्र कसं आहे ते आम्हाला थोडंसं विस्तारानं सांगा. बरोबर, तुम्ही जे निरीक्षण नोंदवलेलं आहे ते योग्यच आहे. कोल्हापूर ही पश्चिम महाराष्ट्रातील एक सर्वात महत्वाची अशी महापालिका आहे. कारण या शहराला प्राचीन ऐतिहासिक असा वारसा आहे. ही उद्योग नगरी आहे. त्याचबरोबर कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रामध्ये या नगरीचं एक वेगळं स्थान आहे. कोल्हापूरची खास काही वैशिष्ट्य आहेत. त्याच्यामध्ये कोल्हापूरचे मिसळ, कोल्हापूरची चप्पल, कोल्हापूरची खाद्य संस्कृती, कोल्हापूरचे दागिने हे तर सगळे महत्वाचेच आहेत. आणि आता अशा या कोल्हापूर महापालिकेची निवडणूक साधारण 10 वर्षानंतर होते आणि स्वाभाविकच आहे की या महापालिकेमध्ये आपली सत्ता यावी याकरिता महाविकास आघाडी आणि जी गेली काही वर्ष कोल्हापूर महापालिकेमध्ये सत्ता आहे ते काँग्रेस पक्ष आणि दुसऱ्या बाजूला महायुती जी संयुक्तपणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लढत आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे हे तिन्ही पक्ष एकत्रित लढतायत. आणि कोल्हापूरचं चित्र बघितलं तर कोल्हापूरच्या महापालिकेमध्ये गेली अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 15 वर्ष हे सतेज पाटील यांचं नेतृत्व राहिलेलं आहे आणि त्यांना बऱ्यापैकी हसन मुश्रीफ यांचीही मदत राहिलेली आहे. यावेळी असं झालेलं आहे की हसन मुश्रीफ हे महायुतीच्या वोटामध्ये गेलेले आहेत. त्यामुळं सतेज पाटील यांना एक हाती काँग्रेसचा हा किल्ला लढवावा लागतोय. फक्त यावेळीचं नवचित्र असं आहे की दरवेळी सतेज पाटील हे स्वतंत्रपणे किंवा स्वबळावर काँग्रेसची निवडणूक लढवत असतात. यावेळी त्यांना काही प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे सेनेची साथ मिळालेली आहे. आणि दुसरीकडे असं आहे की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि ह्या महायुतीचे जे प्रबळ नेते कोल्हापूरमध्ये आहेत त्या सर्वांनी सतेज पाटील यांना आव्हान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आहेत. याचबरोबर भाजपचे राज्यसभेचे सदस्य धनंजय महाडिक, शिवसेनेचे आमदार राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक हे स्वतः रणांगणात उतरलेले आहेत. याशिवाय चंद्रकांतदादा पाटील यांची या सर्वांना साथ आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या लढतीला आता सुरूप महायुतीचे सर्व नेते विरुद्ध सतेज पाटील असा आलेला आहे. आणि एकूणच हा गेले 15 दिवस प्रचाराचा महादुराळा उडालेला होता आणि आज त्याची सांगता झाली. या महापालिकेमध्ये आपली सत्ता यावी यासाठी आज गेली अनेक दिवस सर्व पक्षांच्याकडून प्रयत्न सुरू होते आणि या सगळ्या प्रचाराचा कळसाध्याय आज गाठला गेला. महायुतीचे सर्व उमेदवार असू देत किंवा काँग्रेसचे सर्व उमेदवार असू देत आणि त्यांच्या समर्थकांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. मोठमोठ्या रॅली आज निघालेल्या होत्या. वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरामध्ये आज सर्वांनी शक्ती प्रदर्शन केलं आणि प्रभागामध्ये आमचीच ताकद कशी आहे आणि विजयाचे दावेदार आम्हीच कसे आहोत हे ठसवण्याचा आज जोरदारपणे असा प्रयत्न झाला आणि अशा शक्ती प्रदर्शन करीत करीत आज समारोप झालेला आहे. आणि अर्थातच गुरुवारी मतदान झाल्यानंतर पुढे काय ते निकालात वाढून ठेवले हे आपल्याला पाहावे लागेल. तर मला एक महत्वाची गोष्ट विचारायची की लोकसभेला शाहू महाराज निवडून आले, पण विधानसभेला 10च्या 10 जागा ह्या महायुतीच्या आल्या होत्या. तर एक प्रकारे तो सतेज पाटलांना आपण धक्का म्हणून सगळीकडे बघितलं गेलं. म्हणजे सतेज पाटील हे महाराष्ट्रातलं काँग्रेसचं उगवतं नेतृत्व, काँग्रेसचं भविष्य म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. तर महापालिका निवडणूक ही सतेज पाटील एक हाती लढवतायत आणि दुसरीकडे पुन्हा महायुतीची त्यांचा सामना होतोय. तर एकंदरीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तुम्ही तुमचा अंदाज म्हणून कसं सांगाल की कसं असेल महापालिकेचं चित्र? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेचं जे चित्र होतं ते विधानसभेला नव्हतं.
जसं तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आताचे जे शाहू महाराज आहेत, श्रीमंत शाहू महाराज हे मोठ्या मताधिक्याने विजयी झालेलं होतं. आणि कोल्हापूरकरांनी राजर्षी शाहू महाराजांनी जे कोल्हापूरवर जे काही विकासाचं काम करून ठेवलेलं आहे त्याची उतराई म्हणून लोकांनी श्रीमंत शाहू महाराजांना मोठ्या मताधिक्याने विजयी केलेलं होतं. परंतु विधानसभा निवडणुकीला हे चित्र पूर्णपणे बदललं आणि या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व 10 उमेदवार विजयी झाले आणि महाविकास आघाडीचा एकही उमेदवार त्यामध्ये विजयी होऊ शकला नाही. अर्थात हा कोल्हापूरचे काँग्रेसचे जे नेते असलेले सतेज पाटील यांना मोठा धक्का होता आणि त्या धक्क्यातून त्यांना सावरणं तसं अडचणीचं होतं. परंतु जिल्ह्यामधले काँग्रेसची ताकद संपलेली आहे किंवा कोल्हापूर मध्ये काँग्रेसची ताकद अगदी क्षीण झालेली आहे हे चित्र त्यांना पुसून काढायचं होतं आणि ती संधी त्यांना आता कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मिळालेली आहे. मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं हे पूर्वापार वर्चस्व होतं, परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये ते पूर्ण पुसलं गेलं. अर्थात हे चित्र आताच नाही, मागेही एकदा कोल्हापूर जिल्ह्यात निवडणूक झाली होती तेव्हाही काँग्रेसला केवळ 2च सदस्यांना निवडून येता आलेलं होतं आणि नंतर पुढच्या निवडणुकीमध्ये 6 आमदार झालेले होते. अर्थात हे राजकीय चढ उतार हे होतच असतात, परंतु आताची कोल्हापूर जिल्ह्यातली काँग्रेसची परिस्थिती ही बिकट अशी आहे आणि एकूणच महाविकास आघाडी असो किंवा इंडिया आघाडी असू दे यांच्यासमोर अस्तित्वाची लढाई निर्माण झालेली आहे आणि या अस्तित्वाच्या लढाईमध्ये कोल्हापूर महापालिकेमध्ये यश मिळवणं हे काँग्रेससाठी सर्वात आव्हानास्पद परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हे आव्हान लक्षात घेऊनच सतेज पाटील यांनी या महानगरपालिकेची निवडणुकीची रणनीती आखलेली आहे. त्यांना ही कल्पना आहे की ही निवडणूक आपल्याला स्वतःच्या ताकदीवर लढायची आहे आणि परिस्थिती अगदी प्रतिकूल आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर का आपण या निवडणुकीमध्ये टिकून राहिलो, महापालिकेमध्ये यश मिळालं, तर आपल्याला पुढच्या राजकीय वाटचालीसाठी या गोष्टी अगदी पूरक ठरणार आहेत. कारण त्यांना पुढं विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद व्हायचं आहे, शिवाय काँग्रेसमध्ये मोठी वाटचाल त्यांना गाठायची आहे. इतकंच नाही तर प्रचाराच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे महत्वाचे नेते येऊन गेले त्याच्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सकपाळ असू देत किंवा माजी मंत्री थोरात असू देत, या सर्वांनी सांगितले की काँग्रेसचं पुढचं नेतृत्व हे सतेज पाटील यांच्याकडे येणार आहे. त्यामुळे त्यांनी कोल्हापूर महापालिका जिंकण्याच्या दृष्टीने सर्व पद्धतीचे प्रयत्न केले पाहिजेत आणि ही परिस्थिती लक्षात घेऊन सतेज पाटील यांनी प्रयत्न चालू ठेवलेले आहेत आणि या माध्यमातून सर्वाधिक जागा निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु आताच्या घडीला बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेस हा सिंगल लार्जेस्ट पार्टी होईल, म्हणजे सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे येतील असं चित्र आहे. परंतु सत्तेपर्यंत ते पोहोचणार का हा सर्वात महत्वाचा प्रयत्न आहे. कारण काँग्रेसच्या विरोधात जेव्हा असं म्हणतो तेव्हा सतेज पाटील यांच्या विरोधात महायुतीचे सर्व नेते एकत्रित लढत देत आहेत आणि या सर्वांना भेदणं हे सतेज पाटील यांच्या समोरचं मोठं आव्हान असणार आहे. कारण केंद्रातली सत्ता, राज्यातली सत्ता ही महायुतीच्या नेत्यांच्या पाठीशी आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीचे 3 मंत्री आहेत, त्याच्यामध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत, राष्ट्रवादीचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आहेत आणि चंद्रकांत दादा जरी पुण्यात असले त्यांचं कोल्हापूरवर बारीक लक्ष असतं. तरी ह्या 3 मंत्र्यांनी कोल्हापूर यावेळी जिंकायचंच असा दृष्टिकोन ठेवून एकूण रणनीती आखलेली आहे आणि त्याला स्थानिक पातळीवरचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये खासदार धनंजय महाडिक आहेत, भाजपचे दुसरे आमदार आहेत अमल महाडिक ते आहेत आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष असलेले आमदार राजेश क्षीरसागर, या सर्वांनी सतेज पाटील यांना घेरण्याच्या दृष्टीनं ताकद पणाला लावलेली आहे. आणि अर्थातच नगरपालिका निवडणुकांमध्ये जो काय एकूण कारभार झालेला होता, पैशाची जी काय उधळण झालेली होती, त्या पद्धतीनंच कोल्हापूर महापालिकेमध्ये तशा पद्धतीचंच एकूण कार्यक्रम राबवायचं हे महायुतीकडे ठरवलेलं आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये जरी आज प्रचार संपला असला तरी छुपा प्रचार हा कशा पद्धतीने असतो हे सर्वांना ज्ञातच आहे आणि लक्ष्मी दर्शनाचा प्रभाव किती वाढत जाईल आणि तो कोणाकडून किती वाढत जाईल यावर सुद्धा बरीच गणितं अवलंबून आहेत. परंतु एक चित्र असं आहे की महायुतीला
सुरुवातीला जे वातावरण पुरेसं अनुकूल वाटत नव्हतं ते शेवटच्या टप्प्यामध्ये या सर्वांनी ते वातावरण चांगलं केलेलं आहे आणि सत्तेच्या जवळपास जाऊ अशा पद्धतीचं आश्वासक वातावरण महायुतीमध्ये निर्माण झालेलं आहे. परंतु एक चित्र असं दिसतं की महायुतीचे नेते जरी बलाढ्य असले तरी त्यांच्यामध्ये एक वाक्यतेचा अभाव दिसतो. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे सर्व नेते जागा वाटपाच्या वेळी जेवढे आग्रही होते तेवढे प्रचाराची एक संघपणा ठेवण्यामध्ये ते दिसत नाहीत. तर ते पुढच्या 2 दिवसामध्ये तसा ठेवून ते कितपत सक्रिय होतात हाही महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसऱ्या बाजूला सतेज पाटील एकटे असले तरी त्यांनी संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये त्यांचा एक छत्री अशी नजर राहिलेली आहे किंवा त्यांनी एकाच नेतृत्वाकडे ही सर्व सूत्र असल्यामुळं त्यांनी अधिक काटेकोर पद्धतीनं प्रचाराचे एकूण नियोजन केलेलं आहे आणि त्याचाही त्यांना काही प्रमाणामध्ये फायदा दिसतो. दुसऱ्या बाजूला की महायुतीचे सर्व नेते एकाच नेत्याला घेरतायत आणि असं जे काही वातावरण निर्माण त्याची एक नकळत एक सहानुभूती ही काँग्रेसच्या बाजूने जाईल असं एक चित्र दिसतं. परंतु आताच्या क्षणाला जर बघितलं तर महायुतीचे सर्व नेते आणि त्यांनी लावलेली ताकद ही वरचढ ठरणार की काय अशी एक चित्र आहे. सर, तुम्ही राज्यातल्या आणि केंद्रातल्या सत्तेचा आणि लक्ष्मी दर्शनाचा उल्लेख केला म्हणून मला हा प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे 2 दिवसापूर्वी मी सुद्धा कोल्हापुरात होतो. मी कोल्हापुरात वेगवेगळ्या भागात फिरलो. तर मला असं जाणवलं की केंद्रातली आणि राज्यातली सत्ता आहे म्हणून भाजपला निधी मिळेल आणि काँग्रेसची सत्ता महापालिकेत आली तर काँग्रेसला निधी मिळणार नाही, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं किंवा एक प्रकारची भीती त्यांच्या मनात होती. मग देवेंद्र फडणवीस असोत किंवा एकनाथ शिंदे असोत, यांनी जो तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात आहेत हा जो प्रचार केला, तर त्यामुळे ही भीती निर्माण झाली का? आणि याकडे कसं बघता तुम्ही? म्हणजे निधी वाटपामध्ये राजकीय हस्तक्षेप, म्हणजे एखाद्या शहराला निधी द्यायचा काही नाही द्यायचा, हे तिथली सत्ता आपल्या ताब्यात आहे का नाही यावरनं ठरतं. ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही कसं बघता? तुम्ही एवढ्या मोठं करिअर बघितलं तर आतापर्यंत असं झालंय का? आणि किती प्रमाणात झालंय आणि आता किती प्रमाणात होत आहे? हा मुद्दा खरंच विचारात घेण्यासारखा आहे. कारण जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली तेव्हापासूनच महायुतीचे नेते म्हणत होते की आम्ही राज्यामध्ये सर्व नगरपालिकांमध्ये विजय मिळवू आणि महापालिका सुद्धा आमच्या ताब्यात येतील. त्यातली पहिली गोष्ट त्यांनी खरी करून दाखवली की राज्यातल्या नगरपालिकांच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये प्रामुख्याने सर्वाधिक नगरपालिका या महायुतीच्या ताब्यात गेल्यात. त्याच्यामध्ये सर्वाधिक भारतीय जनता पक्षाला मिळाल्या, पाठोपाठ एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळाल्या आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीनेही मोठ्या प्रमाणात नगरपालिका ताब्यात घेतल्या. पाठोपाठ आता त्यांनी महानगरपालिका ताब्यात घ्यायचं ठरवलेलं आहे, तिथं आपला झेंडा रोवायचं ठरवलेलं आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेमध्ये जे चित्र निर्माण झालं किंवा सत्ताचा जो कल दिसला तोच महापालिकेमध्ये राहणार आहे. यामध्ये संख्या घ्यायचे कारण आहे असं आताच्या क्षणाला वाटत नाही. परंतु नगरपालिका निवडणुकीच्या वेळी जी मांडणी केली जात होती तीच महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी महायुतीकडनं मांडणी केली जाते. त्यांचं म्हणणं असं की केंद्रामध्ये सत्ता आमची आहे, राज्य शासन आम्हीच चालवतो आणि आता नगरपालिका आमच्याकडे दिल्या, महापालिका आमच्याकडे दिल्या तर हे तिहेरी इंजन एकदम गतीने धावेल आणि नगरपालिका महानगरपालिकामध्ये विकासाची गंगा व्हायला सुरुवात होईल. अर्थात हा प्रचाराचा भाग असला तरी त्यामध्ये वास्तव किती आहे हेही बघितलं पाहिजे. कारण केंद्रात आणि राज्यात सत्ता असली म्हणजे भरपूर प्रमाणात निधी येतो आणि तो वेळेवर येतो असं म्हणायला वावा असं काही ठामपणे म्हणता येत नाही. कारण पूर्वी जेव्हा केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार असायचं, राज्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती असायची. परंतु तसे असल्यानंतर कोल्हापूरला पुरेपूर निधी मिळालाय, भरपूर निधी मिळालाय असं काही चित्र नाही. मगाशी चर्चेच्या वेळी तुम्ही असं म्हणालात की करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी चा जो काय कोल्हापूरमध्ये आराखडा केलेला आहे आता तो साधारण 1500 कोटी रुपयेचा आहे. पण जेव्हा 15-1 वर्षापूर्वी या मंदिराच्या ज्या काही सुधारणा करायच्या होत्या त्यावेळी 12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि ते वित्तमंत्री होते आणि त्यांनी या मंदिरासाठी 10 कोटी रुपये द्यायची घोषणा केलेली होती. पण ते 10 कोटी यायसाठी सुद्धा अनेक वर्षे गेली. म्हणजे केंद्रात आणि राज्यात सत्ता असली म्हणजे लगेच पटकन निधी येतो असंही होत नाही. आता सुद्धा जो काय अंबाबाईचा आराखडा झालेला आहे 1500 कोटी रुपयाचा तो अनेकदा बदलत गेला आणि आता त्याला आता शिक्कामोर्तब केलेला आहे. पण तो शिक्कामोर्तब होऊन सुद्धा आराखड्यासाठी जी काही रक्कम यायला पाहिजे त्यातल्या अद्याप काहीही रक्कम आलेली नाही
आणि त्या मंदिराचा जो काय उज्जैन प्रमाणे कारोबार करायचं एक संकल्पना आहे, त्या कामाला अजून सुरुवात झालेली नाही. ती कामाला सुरुवात होण्याच्या आधी मंदिर परिसरातली जी काही व्यापारी संकुल आहेत, व्यापारी दुकान आहेत, निवासी क्षेत्र आहे, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर केल्या पाहिजे. त्या संदर्भातला जो काही संवाद पाहिजे तोही अजून सुरू झालेला नाही. म्हणजे केवळ अंबाबाईचं मंदिर आराखडा असू दे किंवा दुसऱ्या बाजूला ज्योतिबासाठी जो काय आराखडा केलेला आहे त्याही बाबतीत असू दे, ते त्या दोन्ही बाबतीत होणं हे अत्यंत गरजेचं आहे. परंतु ते होण्यापूर्वी भूमी संपादनाचा जो काय विषय आहे आणि त्या भूमीच्या ठिकाणी राहणारे निवासी आणि व्यापारी हे जे घरकुल आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अजून दूर झालेल्या नाहीत. त्या करण्याच्या दृष्टीने प्रत्यक्षात जी पावलं पडायला पाहिजे ती होत नाहीत. दुसरं असं की केंद्रात आणि राज्यात जरी सत्ता असली तरी भरपूर प्रमाणात निधी मिळतो हे मानायला काही सकृत चित्र सुद्धा दिसलं पाहिजे. कोल्हापूर महानगरपालिकेची जशी निवडणूक होते तसंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुसरी महापालिका आहे ती इचलकरंजीची. आणि इचलकरंजी महापालिका स्थापन होऊन 3 वर्ष झाली आणि या महापालिकेची पहिली निवडणूक आता होऊ घातलेली आहे. या महापालिकेसाठी जीएसटीचा जो काही परतावा असतो तो 1500 कोटी रुपयाचा परतावा महापालिकेला मिळणं अपेक्षित आहे. मंत्रिमंडळामध्ये त्याची चर्चा झालेली आहे. अधिवेशनामध्ये सुद्धा हा प्रश्न स्थानिक आमदार राहुल आवाडे यांनी उपस्थित केलेला होता. त्यानुसार 750 कोटी रुपये महापालिकेला द्यायचे ठरलेले आहेत, परंतु अद्याप त्यातला एकही रुपया आलेला नाही. आणि जर का मग 3 वर्षानंतर सुद्धा महापालिकांना पैसे मिळणार नसतील तर महापालिकेने विकास कामे कशी करायची हा प्रश्न आहे. कारण इचलकरंजीचं उदाहरण घेतलं तर इथं नगरपालिकेच्या वेगवेगळ्या कामांसाठी जो सोयीसा घालायचा आहे त्यासाठी साधारण 300 कोटी रुपये अपेक्षित आहेत. शिवाय अनेक मक्तेदार व्यापाऱ्यांची कोट्यावधी रुपयांची रक्कम द्यायची. ही देण्यासाठी पैसे नसल्यामुळे महापालिकेची विकास कामं थंडावलेले आहेत. आणि मग केंद्रात आणि राज्यात सत्ता आणि मग निधीचा ओघ लागणार हे जे काही विधान केलं जातं ते विधान सामान्य नागरिकांनी सप्रमाण कसं म्हणायचं की होय खरंच निधी येऊ शकतो. कारण स्वतः मुख्यमंत्री गेल्या 4 महिन्यात 3 वेळा इचलकरंजीला आले होते. उपमुख्यमंत्री सुद्धा 2दा येऊन गेले. ह्या दोघांनीही निधी देतो असं सांगितलं, प्रत्यक्ष निधी येत नाही. त्यामुळं एक असं लक्षात घेतलंय की केंद्रात राज्यात सत्ता असली म्हणून पटपट निधी येतो आणि भरपूर निधी येतो असं होत नाही. कोल्हापूरमध्ये सुद्धा आता 100 कोटीचे रस्ते प्रकल्प मंजूर झालेला आहे, त्याची कामही सुरू झाले आहेत. एका बाजूला त्या रस्त्याचा कामाचा दर्जा काय यावरनं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसऱ्या बाजूला त्याचे जे पूर्ण निधी येणं अपेक्षित आहे तोही अजून आलेला नाही. आणि मग असा अपुरा निधी येत असेल आणि कामांना जर गती मिळत नसेल तर केंद्रात राज्यात सत्ता असून नुसतं उपयोग नाही, तर प्रत्यक्षामध्ये निधी आला पाहिजे, वेळेवर आला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला कामही तितक्या दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झाल्या पाहिजेत, तरच केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे या म्हणण्याला काही अर्थ प्राप्त होईल असं मला इथं निश्चितपणे नमूद करावं लागेल. सर मी तुम्हाला आता सांगितलं की मी कोल्हापुरात 2 दिवस थांबलो होतो आणि बेसिक गोष्टी म्हणजे टॉयलेट, महिलांसाठी टॉयलेट अजिबातच मला सापडले नाहीत. म्हणजे भवानी मंडपातलं टॉयलेट सोडलं तर बाकी टॉयलेटच कोल्हापुरात महिलांसाठी सापडले नाहीत. म्हणजे माझी कॅमेरामन माझी बहीणच असते. तिच्यासाठी आम्ही तास टॉयलेट शोधत फिरत होतो की टॉयलेटच नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे लोक सांगत होती की कचऱ्याचा प्रश्न खूप मोठा आहे. तर आणि आम्ही बघितलं की रस्ते सुद्धा एवढ्या काही चांगल्या क्वालिटीचे नाही. जे नवीन बनतायत ते सुद्धा वाईट आहेत आणि जे खराब आहेत ते खराबच आहेत. तर एकूण एवढ्या वर्षापासून सतेज पाटलांची किंवा काँग्रेसची महापालिकेत सत्ता होती, तर तेवढा विकास साधला गेला असं तुम्हाला वाटतं का काँग्रेसच्या माध्यमातून? हा मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे की इतकी वर्ष कोल्हापूरमध्ये काँग्रेसची सत्ता होती पण अपेक्षित पद्धतीने विकास का झालेला नाही. तुम्ही म्हणलात त्या मुद्दे बरोबर आहेत की महिलांसाठी इकडे प्रसाधनगृहाची सुविधा नाही. महिलांचं तर सोडूनच द्या. आजच हिंदू जनजागृती समिती आहे त्या समितीनं पुरुषांसाठी सुद्धा असणारे प्रसाधनगृहांची अवस्था कशी आहे याबद्दलचं एक परिपत्रक त्यांनी पत्रक वृत्तपत्रांना दिलेलं आहे. आणि त्यामध्ये पुरुषांची सुद्धा कशी गैरसोय होते हे त्यांनी ठासून मांडलेलं आहे. आता केंद्रात सत्ता त्यांचीच आहे, राज्यात सत्ता सुद्धा त्यांचीच आहे. परंतु महालक्ष्मी मंदिराचा परिसर असू दे किंवा संपूर्ण शहर असू दे तिथं साधी मुतारी नाही, शौचालय नाही ही मोठी दुरावस्था आहे. आणि या दुरावस्थेला
तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे गेली अनेक वर्ष ज्यांच्याकडे कारभार आहे त्या काँग्रेसला निश्चितपणे दोष द्यावा लागेल. आणि त्याचबरोबर गेली 1.5-2 वर्ष किंवा गेली काही वर्ष प्रशासक राज आहे, या प्रशासक राज सुद्धा त्याला तितकंच कारणीभूत आहे. वैशिष्ट्य म्हणजे गेल्या काही कालावधीमध्ये कोल्हापूरमध्ये एक अधिकारी सोडले तर बाकीचे सगळे प्रशासक आणि आयुक्त ह्या महिलाच आहेत. आणि त्या असून सुद्धा मंदिर परिसरामध्ये जर का महिलांसाठी ह्या सुविधा होत नसतील तर हे सगळे घटकच त्याला जबाबदार आहेत. त्यामुळं कुठल्याही एका घटकाला जबाबदार म्हणण्यापेक्षा त्याला तुम्ही ज्या सगळ्या आता गैरसोयी सांगितलेल्या आहेत, मग त्या शौचालयाच्या असू देत किंवा रस्त्याच्या असू देत किंवा कोल्हापूरच्या सगळ्या मूलभूत ज्या सुविधा आहेत, पाणी, कचरा उठाव, वीज, पतदीप, ह्या सगळ्या घटनाला काँग्रेस जसं कारणीभूत आहे, त्याचबरोबर मधला प्रशासक राज्य कारभार आहे आणि राज्यातली आत्ताची जी सत्तारूढ मंडळी आहेत ती या सगळ्या दोषाला कारणीभूत आहेत. त्यामुळे सगळेच हे या अडचणीचे किंवा या सगळ्या गैरसोयीला कारणीभूत असणारे हे सर्व घटक आहेत. केवळ कुठल्या एका घटकाला कारणीभूत ठरवता येणार नाही. याचा ठपकाच ठेवायचा असेल तर या सगळ्याच घटकांना ठेवलं पाहिजे. आणि नुसताच ठपका ठेवून उपयोग नाही, तर आताच्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस असू दे किंवा महायुती असू दे, यांनी त्यांच्या जाहीरनाम्यातून जे काही भव्य दिव्य चित्र रंगवलंय ते चित्र अस्तित्वात येणं हे खूप अडचणीचं आहे. यातला 25% भाग जरी पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्ण झाला तरी जे कोण सत्तेत असतील त्यांची पाठ थोपटावी लागेल अशी परिस्थिती आहे. कारण एकतर कोल्हापूरसाठी पुरेसा प्रमाणात निधी येत नाही आणि निधी आला तरी सत्ता कोणाचीही असू दे, नेतृत्व त्याचं कोणाचं असू दे, आमदार कोण आहेत, मंत्री कोण आहेत, खासदार कोण आहेत, हे कोण जरी असलं, कोणाकडे जरी नियंत्रण असलं तरी प्रत्यक्षात महापालिकेबद्दल जो काही कारभार चालतो, महापालिकेचे जे कोण कारभारी असतात किंवा तिथले जे नगरसेवक असतात त्यांची जी खाबुगिरी आहे, त्यांच्याकडून जे टक्केवारीचं प्रमाण घडतं, त्यातनं कोल्हापूरचा विकास परिपूर्ण होईल हे केवळ दिवास्वप्न ठरेल. एका बाजूला नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती आणि त्यांचे कारभारी यांचे टक्केवारीचा कारभार आणि दुसरीकडे कोल्हापूरमध्ये महापालिकेच्या प्रशासन आहे त्यांचं अनियंत्रितपणे चाललेला भ्रष्टाचार, हे जर बघितलं तर कोल्हापूरचं चित्र खरंच या महालक्ष्मीच्या नगरीमध्ये रामराज्य येईल अशी कल्पना करणं हे आणखी दिवास्वप्न आहे असं म्हणावं लागेल. सर, या चर्चेच्या शेवटाकडे येताना मला तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. की म्हणजे सतेज पाटलांच्या मुद्द्यापासून आपण सुरुवात केली तर तिथंच परत येऊन शेवट मला करायचा आहे की सतेज पाटील त्यांच्या नियोजनासाठी ओळखले जातात, की काँग्रेसचे एक भवितव्य म्हणून ते ओळखले जातात. जर महापालिका निवडणुकीत जर त्यांचा पराभव झाला, म्हणजे जसं महायुतीला एज आहे असं दिसतंय, तर जर त्यांचा पराभव झाला तर सतेज पाटलांचं राजकीय भवितव्य कसं असेल आणि त्यांच्या राजकीय भवितव्यासमोरच्या अडचणी कशा असतील हे हे मला थोडं सांगा. कोल्हापूर नगर महापालिकेच्या राजकारणात करताना गेली 10-15 वर्ष सतेज पाटील यांचं निर्विवाद वर्चस्व राहिलेलं आहे आणि ते पुढे राहावं यासाठी त्यांचा या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रयत्न सुरू आहे. ही महापालिका निवडणूक जिंकणं हे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीच्या दृष्टीने खूपच महत्वाचं असणार आहे. कारण ते स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेमध्ये निवडून गेलेले आणि ती स्थानिक जसे स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आहे ती पुढच्या वर्षभरामध्ये येऊ घातलेली आहे. आणि या त्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना विधान परिषदेत जायचं असेल तर कोल्हापूर महापालिका ताब्यात असणं हे त्यांच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांचा प्रयत्न असा आहे की या महापालिकेमध्ये अधिकाधिक सदस्य निवडून आणणं, केवळ अधिकाधिक सदस्य नाही तर इथं काँग्रेसचा झेंडा रोवणं, काँग्रेसचा महापौर करणं, काँग्रेसची सत्ता टिकवणं, यासाठी त्यांचे सर्व प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठी त्यांनी सर्व यंत्रणा सुद्धा गतिमान केलेली आहे. पण हे एवढंच करून उपयोग नाही आहे. केवळ कोल्हापूर महापालिका स्थापित आल्यामुळं किंवा तिथं त्यांचा महापौर झाल्यामुळं, तिथं त्यांची सत्ता आल्यामुळं पुढची सगळी वाटचाल सोपी होईल अशातला भाग नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेमधून सतेज पाटील यांना निवडून द्यायचं असेल तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रभाव असणं गरजेचं आहे. कारण 13 नगरपालिकांच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्याचा निकालाचा कल बघितला तर तो महायुतीच्या बाजूने गेलेला आहे. पैकी 2 नगरपालिका या काँग्रेसला मानणाऱ्या आघाडींकडे गेलेले आहेत.
दुसऱ्या बाजूला इचलकरंजी महापालिकेमध्ये बघितले तर तिथेही काँग्रेसला अपेक्षित असं यश मिळत नाही. तिथं निकालाचा कल महायुतीच्या बाजून जाईल अशीच चित्र आहे. तर केवळ कोल्हापूर महापालिका आणि 2 नगरपालिका एवढ्यावरच सतेज पाटील यांना विधान परिषदेमध्ये जाणं सोपं नाही. त्यासाठी त्यांना पुढच्या आणखी एक हर्डलला किंवा अडथळ्याला सामोरं जावं लागणार आहे. तो आहे जिल्हा परिषदेचा निवडणूक. ते आजच त्याची घोषणा झालेली आहे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा त्यांना आपलं अस्तित्व दाखवून द्यावं लागेल. तिथं अधिकाधिक सदस्य निवडून आणावे लागतील आणि जर का जिल्हा परिषदेमध्ये त्यांना अधिक सदस्य निवडून आणता आले आणि कोल्हापूर महापालिका टिकवली तर त्यांचा विधान परिषदेमध्ये जाण्याचा मार्ग काही प्रमाणामध्ये प्रशस्त होऊ शकतो. परंतु महापालिकेमध्ये जर का महायुतीची सत्ता आली आणि जिल्हा परिषदेमध्ये मिनी मंत्रालय आहे तिथं परत जर का महायुतीचीच वर्चस्व राहिलं तर त्यांचा विधान परिषदेचा मार्ग हा अतिशय खडतर होणार आहे. या सगळ्या गोष्टी ठेवून त्यांना नियोजन करावं लागतंय आणि त्यांच्यासमोर आव्हानांची मालिका आहे आणि जर का त्यांना विधान परिषदेमध्ये जाता आलं नाही तर विधान परिषद त्यांना विधान आमदार म्हणून कसं काम करणं हा महत्वाचा प्रश्न असणार आहे आणि विधिमंडळात ते नसतील तर एकूण आपला प्रभाव जिल्ह्यामध्ये सुद्धा निर्माण करणं या सुद्धा अडचणीच्या गोष्टी होतील आणि त्यांचा मार्ग विधिमंडळात जाण्याचा जो काय मार्ग आहे तो रोखण्याच्या दृष्टीनं कोल्हापुरात सुद्धा महायुतीकडे प्रयत्न होतील. महायुतीचे सर्व नेते त्यामध्ये अडथळा निर्माण करतील आणि एकूणच आपली ताकद त्यांच्यासमोर उभे राहतील हे आतापासून दिसायला लागलेलं आहे. किंबहुना विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा सुद्धा आता या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं होऊ लागलेले आहे. तसे काही संकेत महायुतीच्या नेत्यांकडून सुद्धा भाषणातून दिलेले आहेत आणि आता जरी निवडणूक ही महापालिकेची असली तरी त्याला एक छुपी किनार ही विधान परिषद निवडणुकीची आहे. कारण विधान परिषदेमध्ये कोण जाणार हे कोल्हापूर महापालिका आणि इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल दाखवून देईल. त्याच्या आधी एक निकालाचा छोटा मार्ग नगरपालिका निवडणुकीने दाखवून दिलेला आहे आणि पुढचा जो एक मार्ग असणार आहे तो जिल्हा परिषदेचा असणार आहे. त्यामुळं नगरपालिका निवडणुका या सतेज पटेल यांना अडचणीच्या गेलेल्या आहेत. महापालिकेमध्ये सुद्धा आव्हान निर्माण झालेलं आहे आणि जिल्हा परिषदेचा मार्ग सुद्धा तितका सोपे असेल असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यामुळं त्यांना एकूण विधान परिषदेमध्ये जाण्यासाठी पुढं खूपच अडचणींचा सामना करावा लागेल असं आत्ताचं चित्र आहे. सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात. एवढ्या म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तुम्ही म्हणजे पत्रकारांना खूप धावपळ असते, तुम्ही तेवढी धावपळ करून सुद्धा संध्याकाळी आमच्याशी बोललात. याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला कोल्हापूर महापालिकेचे एवढे मोठे सगळे कंगोरे समजून सांगितले, विकासाची दिशा समजून सांगितली, गेला विकासाचा बॅकलॉग समजून सांगितला. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आपण यानंतरही वेगवेगळ्या विषयांवर बोलत राहू. तुमचा वेळ आम्हाला मिळत राहील अशी मी आशा बाळगतो. त्यापुरतं एवढंच. हो, धन्यवाद. नक्की नाही. धन्यवाद. आपण बोलत राहू, भेटत राहू.